निवा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे। फराज आझमी यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। एक मोठी उपस्थिती लाभते या स्पर्धेसाठी। धर्माची शाल आणि त्यांना तुलसीचं रोपटं देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय। आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय। आणि जाऊया आता मात्र मॅचच्या दिशेने। माझ्या समवेत आहेत माझे सहकारी समालोचक विनोद पाटील। वेलकम विनोद पाटील सर, तुमचं समालोचक कक्षामध्ये मी हार्दिक स्वागत करतोय। थँक यू योगेश, थँक यू व्हेरी मच सिद्दीक बाबे सर, थँक यू व्हेरी मच अजय घरत। आजच्या दिवसातील ही लढत क्रमांक आपण पाहता तर पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत आहे। एस के सापे वर्सेस कासार वडवलीमध्ये हा सामना सुरू आहे। टॉस जिंकलेल्या एस के सापे संघाने प्रथम ते फिल्डिंग करतायत। इन्व्हाइट केले या ठिकाणी आपण पाहिलं तर कासार वडवली संघाला बॅटिंगसाठी। गोलंदाजी मारखोर गोलंदाज या ठिकाणी सज्ज आहेत। कपिल पहिला चेंडू यावेळेस कपिल घेऊन येतोय ओव्हर द विकेट। कपिल मागे, हा चेंडू ऑफ स्टंप वरती होता। सुंदर सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते कपिल कडनं। सलामीवीर आपण पाहता स्ट्रायकिंग इनला आहेत फलंदाज अयूब शेख आणि नॉन स्ट्राईकला आहेत स्ट्राईकला आकाश आहेत, नॉन स्ट्राईकला अयूब आहेत। असे दोन सलामीवीर कासार वडवली संघाचे। योगेश, आयुष शेख म्हटलं तर टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव आहे आणि त्यांना आपण या क्रीडानगरीवर प्रथमतच खेळताना या परिसरामध्ये पाहतोय। कपिल मागे ओव्हर द विकेट पुन्हा एकदा इथे मात्र डाऊन द ग्राउंड ओव्हरपेच चेंडू आणि धाडला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने। आकाशच्या बॅटमधून येणारा हा आकाशवाणी षटकार। टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतो हवाई सफर, सुपर ट्रॉफी षटकार। धानिव संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप छोडली आहे मिस्टर विश्वनाथ जाधव यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय। आणि या दरम्यान एक धाव पूर्ण होते। स्ट्राईकला अयूब येत आहेत। टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव। अयूबकडनं भरपूर अपेक्षा संघाला, समर्थकांना व इथे उपस्थित असलेल्या जे क्रीडारसिक आहेत, तटस्थ क्रीडारसिक आहेत त्यांनाही। मात्र बघूया, सुरुवात तर डॉट चेंडू झाली, मात्र त्यानंतर एक षटकार आला योगेश आणि त्यानंतर सिंगलने स्ट्राईकवर आणले अयूबला। कपिल मागे पुन्हा एकदा चेंडू ढाबा एसटीवर होता फुलटॉस आणि या चेंडूवर मात्र अशाच प्रकारचे फटके तुम्हाला अयूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल। कोण विसरेल ती TDPL ची स्पर्धा। आयकॉन प्लेअर म्हणून अयूब शेखने ती स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी केली आणि त्याच अंदाजामध्ये मात्र या स्पर्धेत आता मात्र स्वतःच्या संघासाठी, स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या प्रतीक्षेसाठी इथे मात्र चांगली सुरुवात करत असताना पहिल्याच चेंडूवर चौकार पाहायला मिळाला आणि चौकारने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय। जबरदस्त सुरुवात, खराब चेंडू होता, पायावर होता आणि अयूब यांची हाईट भरपूर आहे, त्यांना भरपूर वाकावं लागलं खाली, पण गॅपमध्ये खेळले। पॉवर प्लेचा अत्यंत योग्य वापर केला अयूब यांनी। पुन्हा एकदा कपिल या ठिकाणी सज्ज होत आहेत। SK स्पोर्ट्स सापे संघ फिल्डिंग करत असताना हा चेंडू कव्हरच्या वरून कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळत आहेत आणि पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस सीमा रेषेच्या बाहेर जातोय। सलग येणारा अयूब यांच्या बॅटमधून हा चौकार। जशा प्रकारची चेंडूची लेंथ आहे तशाच प्रकारचे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणूनच तर या खेळाडूने एवढी मोठी उपलब्धी या टेनिस क्रिकेटमध्ये प्राप्त केली आहे। पहिल्या पॉवरमध्ये षटक आहे, 38 सर्कलमध्ये पाहिलं तर शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर, त्यानंतर मिड ऑफला खेळाडू आहे। जर आपण यांना बीट केलं तर जास्तीत जास्त धावा आपण ते जोडू शकतो आणि तशाच प्रकारचा फटका आयुबच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि धावसंख्या आता मात्र भरपूर वेगाने पुढे सरकते। या ठिकाणी पाहिली तर कासार वडवली संघाची बिनगडी बाद 15 धावा। चांगली सुरुवात आहे आणि आता मात्र साईड चेंज करतायत, पण साईड चेंज करून काय उपयोग झाला नाही। हा चेंडू देखील लेग स्टंप वरती ऑन साइडला वळवलाय। सलग तिसरा चौकार येतोय। ज्या गोलंदाजाने डॉट चेंडूने सुरुवात केली, मात्र त्याच गोलंदाजाने या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर खर्च केला एकूण धावा, त्या म्हणजे 19 धावा। एक दमदार सुरुवात कासार वडवली संघाची, त्यांच्या लौकिकाला साजेशी अशी सुरुवात आहे योगेशी। आणि या स्पर्धेमध्ये चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणार हा पहिला फलंदाज ठरला आहे माझ्या मतानुसार अयूब शेख। चौकारांची हॅट्रिक प्रथमतच आपल्याला पाहायला मिळते। जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली। आपण षटकारांची हॅट्रिक सुद्धा पाहिली, त्यानंतर मिडन षटक सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहिलं, त्यानंतर 3 अर्धशतकीय खेळी सुद्धा पाहिल्यास
परंतु आतापर्यंत विकेट हॅट्रिक मात्र पाहायला मिळाला नाही या सुपर ट्रॉफीमध्ये. ते सुद्धा कदाचित होऊ शकेल, कारण आज अजूनही भरपूर खेळ आपण होताना पाहणार आहोत. नक्कीच नक्कीच अजूनही शेवटच्या टप्प्यामध्ये भरपूर खेळ शिल्लक आहे. आणि बघा 25 मिनिटं दिली जातील. SK स्पोर्ट्स आपे संघ व पुढे खेळणाऱ्या सर्व संघांना ही सूचना असणार आहे. प्लीज, ऑलरेडी भरपूर वेळ वाया गेलेला आहे आमचा, त्यामुळे आम्हाला हा वेळ पूर्णपणे कव्हर करायचा आहे. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटके कंप्लीट करायचे आहे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल आणि इथे कोणाचीही गाई केली जाणार नाही. कारण अगदी पहिल्या दिवसापासून अनेक संघांना इथे नियमांचं उल्लंघन केल्यानंतर पॅनल्टीला सामोरे जावं लागलेलं आहे. पहिली वॉन इथे मात्र SK स्पोर्ट्स आपल्या संघाला वेळे संदर्भात पंतांकडून दिली जाते. षटकातील पहिला चेंडू दत्ता सुतार, पॉवर प्लेचं दुसरं षटक राऊंड द विकेटने आले टोलना काहींकडनं आणि चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं, अचंबित राहिले फलंदाज आकाश, कारण या चेंडूची मुलीच त्यांनी अपेक्षा केली नसेल. आणि पहिला चेंडू देखील पहिल्या षटकाचा त्याने बीड केला होता, पण त्यानंतर षटकार लगावला होता. आता बघूया या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती काय घडतंय. डॉट चेंडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निर्धारित षटकांमध्ये परवडण्यासारखे नसतात. आज सकाळी आपण पाहिलं भरपूर चेंडू एका सामन्यामध्ये डॉट गेले होते. तब्बल 6 चेंडू डॉट गेले होते एकाच 2 षटकामध्ये. हा चेंडू यावेळेस मिस टायमिंग, झेलची शक्यता नाही, कारण क्षेत्ररक्षक खूप दूर होते. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय आणि अशा प्रकारे ही 1 धाव या दरम्यान पूर्ण करतायत आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 20. लक्षात घ्यायचं आहे, खेळाडू कक्षामध्ये फक्त फलंदाजी करणारा संघाचे खेळाडूच बसतील प्लीज. त्या व्यतिरिक्त तिथे कोणताही प्रेक्षक नसेल. कासारवडील संघ आपण लक्षात घ्यायचा आहे, कारण तुमचा संघ तिथे बसेल. स्वयंसेवक त्या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती करतो की आपण तिथे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. तर मी तर दत्ताकडे कमबॅक म्हणेन आपल्या संघासाठी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केले होते कपिलने. सुरेख चेंडू अगोदर पाहिला तर आयुबचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणी मात्र छोट्या बॅकलिपचा त्याने वापर केला आणि हलक्या हाताने मात्र चेंडू फक्त दिशा दिली, पुश केलं आणि 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली. सुंदर चेंडू होता ऑप्शनवरती. खरं तर आयुबने पवित्रा घेतला होता, मोठ्या स्ट्रोकसाठी तो तयार होता, पण हा चेंडू मोठ्या स्ट्रोकसाठी योग्य नव्हता. हे आयुबने हेरलं शेवटच्या क्षणी आणि त्यानंतर रक्षात्मक पद्धतीने खेळून त्याने 1 धाव पूर्ण केली. यावेळेस मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे हा चेंडू जाईल का सीमाबाहेर, पण त्या ठिकाणी झालेले चूक, झेल झालाय ड्रॉप, मात्र चेंडू जातो सीमा पार आणि हा येतोय आयुबच्या माफ करा ठिकाणी फलंदाज आकाशच्या बॅटमधून येतोय चौकार. झेल होणं गरजेचं होतं, परंतु आपण जर पाहिलं त्या दिशेला शत्रशिक होती गौरवने थोडीशी जे आपण झेल त्या दिशेने पळायचं होतं त्या दिशेने मात्र तो पळाला नाही व्यवस्थित आणि त्याचमुळे मात्र त्याच्या जी चेंडूवर शेवटच्या नजर होती ती सुद्धा मात्र त्याची थोडीशी बाजूला झाली आणि त्याचमुळे मात्र तो झेल व्यवस्थित कलेक्ट करू शकला नाही. परंतु या ठिकाणी कनेक्शन प्रॉपर आहे आणि चेंडू मात्र भरपूर वेगाने निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एका टप्प्याच्या साहाय्याने. 4 धावांसाठी चौकार. खूप जबरदस्त स्ट्रोक होता. शफल झाले होते ऑफस्टंपवरती, चेंडू पायात आला आणि ऑनसाईडला वळवला. बॉटम हँडचा सुरेख वापर, डोळ्यांची आणि हाताची समन्वयता या फटक्यामध्ये पाहायला मिळाली आणि अत्यंत चांगली फलंदाजी करत असताना जरी 1 ते 2 चेंडू त्याने मिस केले असले तरी आकाश या संघाचा एक अत्यंत चांगला प्रतिभा संपन्न असा फलंदाज आहे आणि या ठिकाणी आपल्या गुणवत्तेला न्याय देत असताना हा चेंडू सुरेख कमबॅक. यावेळेस मात्र मिड स्टंपवरती केंद्रित केला होता, पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. अशा प्रकारे षटक क्रमांक 2 संपन्न होतोय आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 29. तर आपण पाहतायत सुपर ट्रॉफी 2021 एक सुंदर असं पर्व जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून GTC या वाहिनीशी जे जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं देखील आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. आणि आज निर्णायक दिवस आहे. खरं तर भरपूर प्रश्न निर्माण झाले होते. सुपर ट्रॉफी कोण जिंकणार, कोणाला मॅन ऑफ द सिरीज मिळणार, कोण असणार उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अमेझिंग प्लेअर, हे कोण असणारे प्रश्न, या प्रश्नांची उत्तर मात्र आज शेवटच्या सामन्यानंतर बक्षीस समारंभादरम्यान मिळणार. आणि आज या निर्णायक दिवशी मात्र जबरदस्त लढती असणार आहेत. कुक्षी संघाचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिलेला आहे आणि कुक्षी संघाने अंतिम फेरीमध्ये जागा बनवलेली आहे. तुझ्या चेहऱ्यावरती देखील आम्ही आनंद सातत्याने पाहत आलोय आणि कुणालाही, कारण ग्रामीण क्रिकेट मध्ये किती पैसा जरी आला असला तरी आज
आजही ग्रामीण क्रिकेट प्रतिष्ठेसाठी, सन्मानासाठी आणि कौशल्यासाठीच खेळलं जातं. त्यामुळे क्रिकेटमध्ये कितीही पैसा येतो, ते ग्रामीण क्रिकेटमध्ये खरं तर पैशाला फारसं महत्त्व दिलं जात नाही. गावाचा सन्मान फार महत्त्वाचा असतो. 11 खेळाडू जेव्हा खेळतात तेव्हा असं आपण म्हणतो की गाव खेळतो, 11 खेळाडू जेव्हा खेळतो तेव्हा आपण म्हणतो तालुका खेळतो, किंवा 11 खेळाडू जेव्हा खेळतात भारताचे तेव्हा आपण म्हणतो भारत खेळतो. आणि भावनांची गुंतवणूक या खेळामध्ये भरपूर असते योगेश. त्यामुळे जिंकणं हारणं खेळाचा भाग आहे, पण जिंकण्यासाठीच प्रत्येकजण उतरतो. कुठलाही संघ असू दे, तो कमकुवत असू दे, ताकदवर असू दे, तो मैदानावरती याच ईर्षेने उतरतो की आम्हाला जिंकायचं आहे, काहीतरी करायचं आहे. आणि जरी आम्ही जिंकलो नाही तरी असं आम्ही खेळू की सर्वांचं लक्ष आम्ही वेधून घेऊ. ज्या प्रकारे गोरसई बी संघाचा दुय्यम संघ मैदानावरती उतरला, बॅटिंगमध्ये त्यांनी 63 धावा केल्या, पण बॉलिंगमध्ये कुठेतरी कमतरता जाणवली. तिथे जर भावेश असता किंवा पवन असता, त्यांचा ओरिजिनल म्हणजे जो नेहमीचा क्वालिटी अटॅक असता, तर कदाचित चित्र वेगळं असतं. पण हरकत नाही, त्या संघाने देखील जबरदस्त टक्कर दिलेली आहे. होळ्या मॅचच्या दिशेने तिसरं षटक घेऊन येतो यावेळेस जीवन. 2 षटकांची समाप्ती आपण पाहिली. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तब्बल 29 धावा इथे मात्र रोशन 11 कासारवडील संघाच्या फलंदाजाने जोडल्या. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहतो. या इथे मात्र कुठेतरी विकेटची आवश्यकता असेल एसके स्पोर्ट्स सापे संघाला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग मात्र बरोबर जुळलं नाही. स्वतः गोलंदाज जाऊन तिथं कलेक्ट करतो. या निर्धाव चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात केली. ओपन क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये भरपूर मोठा फरक आहे. त्यानंतर आपण नक्कीच चर्चा करू. जसं वेल मिळेल आपल्याला. जीवन पुन्हा एकदा इथे मात्र एसटी रक्षक बीट झाले. शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक सुद्धा बीट झालेले. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो या डीप थर्डमॅनच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. नाही, ओपन क्रिकेट ग्रामीण क्रिकेटचा खूप सुंदर विषय तो या ठिकाणी घेतलेला आहे. खरं तर ग्रामीण क्रिकेट आपण म्हणतो की आपण काही जिल्ह्यापुरते मर्यादित असतो, पण ओपन क्रिकेट तुम्हाला नक्कीच 7 समुद्र पलीकडे घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे ओपन क्रिकेट हे होणं गरजेचं. भिवंडीचं सिटी क्रिकेट देखील भरपूर प्रसिद्ध आहे. यासाठी भिवंडी तालुका ओळखला जातो. त्यानंतर आपण पाहू शकता ऑन साईडला चांगला फटका पाहतोय आपण, परंतु जमिनीच्या साईडने डीप मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत. सिंगल धाव पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना वडवली संघाची बिनबाद 34. तर पुढील नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. गावदेवी स्पोर्ट धानेव संघाचा कॅप्टन आणि आझमी टायगर स्पोर्ट मुंब्रा संघाचा संघनायक. आणि हा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. नक्कीच. पुन्हा एकदा गोलंदाज. फुल टॉस होता. लो फुल टॉस ऑन साईडला भिरकावला आकाशने. इथे मात्र हवाई मार्गाने नो चेंडूचा इशारा आलाय. खराब चेंडूवरती योग्य समाचार. एकूण मिळतील 7 धावा. आणि या षटकाची सुरुवात खूप चांगली झाली होती, पण त्यानंतर आपण पाहिलं तर हा खराब चेंडू आणि पंचांनी मात्र इथे लक्ष वेधून घेतलेले आहे. आणि हे 2 सलामीवीर एक जबरदस्त भागीदारी या मैदानावरती रचत असताना, कारण आपण पाहतो एकूण धावा झालेल्या आहेत यावेळेस 41, म्हणजे 41 धावांची अभेद्य भागीदारी. सुरुवातीला आकाशने पहिला चेंडू मिस केला, दुसऱ्या षटकातही ते चित्र पाहिलं. पण आकाश आणि जर आयुबमध्ये आपण पाहिलं तर दोघांची पर्सनॅलिटी वेगवेगळी आहे. आकाश थोडा कमी उंचीचा खेळाडू आहे, पण आयुबची पर्सनॅलिटी जबरदस्त. पण दोघांची एकच इच्छा आहे, दोघांचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्या संघाला यशाच्या उंच शिखरावरती न्यायचं आहे. आपल्याला या स्पर्धेमध्ये विजय प्राप्त करायचा. सुपर ट्रॉफीमध्ये सुपर विजय मिळवणं हा एकमेव हेतू, हा एकमेव मानस घेऊन प्रत्येकजण या मैदानावरती उतरलेला आहे. आणि इथे मात्र या मैदानावरती खूप नाणेफेक गमावल्यानंतर खूप चांगली बॅटिंग करत असताना कासार वडवली संघ नक्कीच भरपूर अंतर कापत या स्पर्धेमध्ये मात्र संघ दाखल झालेला आहे. परंतु त्यांच्या नावारूपाने साजेशी असलेला खेळ त्यांनी आतापर्यंत प्रस्थापित केलेला आहे. आणि एसके स्पोर्ट्स सापे संघ सुद्धा भाग्य की तुम्ही एक बल्लाटे संघाच्या अपोजिट मात्र खेळ करतायत, परंतु कुठेतरी मात्र गोलंदाजांना मात्र कमबॅक करावं लागेल. कारण तुम्ही जर अशाच प्रकारे धावा इथे खर्च केल्या तर मात्र खूप मोठी धावसंख्या अपोजिट संघ मात्र उभी करू शकतो. जीवन पुन्हा एकदा इथे मात्र स्लॉफ स्विक लगावण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या मिरिट प्रमाणे मात्र फटका पाहायला मिळाला नाही. डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो. या दरम्यान हरिभक्त परायण आदेश तरणे हे सुद्धा मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका, अजून एक मोठी मॅच तुमच्या समोर भेटीला येत आहे. गावदेवी स्पोर्ट धाने विरुद्ध आझमी टायगर स्पोर्ट मुंब्रा. थोडेसे बॅकफुटला गेले, वजन ट्रान्सफर केला, चेंडू हवेत. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट टिपला जातो लॉंगॉनच्या दिशेने. दीपेशच्या माध्यमातून फलंदाज बाद. काय जबरदस्त झेल टिपलेला आपण पाहिलं तर
खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलेलं आहे, कारण वाईडिश लॉंग ऑनला होते आणि वेगाने आले होते आणि हा चेल्डीपला पहिला गडी बाद होते. आकाशला परतावं लागेल, पण बाद होण्याआधी आकाशने किती धावा केली तर मला ऋतिक याची माहिती देतील. अत्यंत चांगलं स्कोरिंग ऋतिक शेट्टी आणि त्याचबरोबर रोहित शेट्टी हे दोन बंधुराज जेव्हा जेव्हा मी या विभागामध्ये येत असतो तेव्हा तेव्हा खूप चांगलं स्कोरिंग ते करत असतात. आणि आपण पाहिलं तर 22 धावांची खेळी साकारलेली 10 चेंडूमध्ये, म्हणजे 220च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आकाशने. आणि आकाश परतल्यानंतर आता मात्र मैदानावरती येतोय फलंदाज सुशांत तिसऱ्या क्रमांकावरती. तिसरं षटक सूर्य योगेश आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिला गडी बाद, पहिलं यश संपादित केलंय जीवनने. ज्या जीवनातील हा मोठा विकेट्स मित्र म्हणेन, कारण खूप घातक फलंदाज ठरत होता आकाश, परंतु आकाशला माघारी धाडण्यामध्ये त्याला यश आलं. चांगली केली यांनी आपल्या संघासाठी 22 धावा जोडल्या 5 षटकांची मॅच. आणि एखादा अदर फलंदाज 20 किंवा त्यापेक्षा अधिक धावा जोडत असेल तर ती चांगली इनिंग्स आपण म्हणू शकतोय. शॉर्टम पोल करण्याचा प्रयत्न, गॅप सुद्धा भरपूर मोठा आहे डिप स्क्वेअरच्या दिशेने पाठलाग करत होते क्षेत्ररक्षक, परंतु त्यांना संधी प्राप्त होणार नाही. चेंडू भरपूर वेगाने निघून जातो एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त प्रहार, हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, खराब चेंडू होता, फलंदाज बाद झाला होता आधीच्या चेंडूवरती. मात्र त्यानंतर हा खराब चेंडू अपेक्षित नव्हता गोलंदाज जीवनकडनं, कारण विकेट्स प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास कुठल्याही गोलंदाजा वाढत असतो. आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती तिसऱ्या षटकाच्या अंती आपण पाहतोय 45. तर पिण्याचं पाणी हवंय, पाणी घेऊन जा मैदानात प्लीज. आणि कासार वडवली हे नाव क्रिकेटच्या पटलावरती भरपूर ठिकाणी ऐकायला मिळते, कारण वडवली नावाची भरपूर गावं आहेत. आपण जर पाहिलं तर एक गाव बदलापूरमध्ये शाहूराजे मित्रमंडळ वडवली, जी नवीन वडवली म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर एक पाणी घेऊन जा, आणि त्यानंतर अटाली वडवली आहे. त्यानंतर आणि या परिसरात पाहिले तर एक धोंडा वडवली म्हणून सुद्धा एक गाव प्रसिद्ध आहे. त्यानंतर पडगा वडवली, ते 2 वडवली नावाची गावं आहेत. म्हणजे भरपूर वडवली नावाची गावं तुम्हाला ऐकायला मिळतात आणि सर्वच गावातील संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळत असतात. आणि वडवली भरपूर ठिकाणी आहेत, एकाच नावाची गावं, पण आमचं एकच गाव असं आहे भोपर, जे कुठेही नाही. आणि तू सर्च केलं तर पाकिस्तानमध्ये भोपर स्टेशन आहे. तर भरपूर अशा गोष्टी आहेत. तर लगा या ठिकाणी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावांची गती आपण पाहतो 15.00 हेल्दी रन रेट आहे. इथून कासार वडवली संघ पुढील 2 षटकांमध्ये जबरदस्त फाईट करेल आणि आक्रमण करेल, कारण विकेट्स त्यांच्या हातामध्ये. आयुब शेख सारखा एक जबरदस्त आक्रमक खेळाडू ज्याने 3 चेंडू 3 चौकारही लगावले, एकूण 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. खूप चांगले बॅटिंग ते करतायत. आकाशने देखील एक चांगला स्टार्ट दिलेला आहे, एक फ्लाइंग स्टार्ट आपण म्हणतो ना, की आश्वासक एक विश्वासक सुरुवात या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे आता सुशांत आणि आयुब इथून प्रयत्न करतील आणखीन जास्तीत जास्त धावा कुठण्याचा. पण एसके स्पोर्ट्स सापे संघाची रणनीती इथून स्पष्ट असणार की कमीत कमी धावा या 2 षटकांमध्ये आपल्याला खर्च करायचे आहेत. जी धावसंख्या 3 षटकांमध्ये वाऱ्याच्या वेगाने वाहील, इथे वाहताना दिसली, तिला कुठेतरी लगाम लावणं गरजेचं आहे योगेश. आणि हे कार्य मित्र म्हणून की दत्ता सुतारला मात्र करावं लागेल, कारण दत्ताने दुसरं षटक हाताळलं, त्याला सुद्धा मात्र पाहिलं तर 10 धावा त्याने आपल्या पहिल्या स्पेलमध्ये खर्च केल्या होत्या. एक अनुभवी गोलंदाज आहे. एक काल होता की एक्सप्रेस म्हणून त्याला संबोधलं जायचं सापे संघासाठी, परंतु आपण जर मागे 2-3 सत्र जर गेलो तर मात्र कुठेतरी मात्र वेगामध्ये थोडासा त्याचा आपल्याला कमी पण पाहायला मिळाला. दुसरी वॉन नितीन मागे आपल्या संघाला दिली जाते या वेले संदर्भात, कारण फक्त 25 मिनिटांचा तुमच्याकडे अवधी आहे. या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला मात्र तुमचा डाव समाप्त करायचा आहे. पंचेचाळीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. फटका तर खूपच छान आहे, अगदी फ्लायटेट आणि गॅप मध्ये सुद्धा मात्र ट्रॅव्हल होईल काऊ कोणाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते 2, परंतु त्यांना बेदून चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. गॅप मध्ये खेळलेले होते 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू सीमारेषे बाहेर गेला. दोन्ही क्षेत्ररक्षकांना कुठल्या प्रकारची संधी नव्हती आणि आयुब मात्र इथे चौकारांचीच भाषा बोलतायत, कारण त्यांच्या बॅटमधून येणारा हा 5वा चौकार आहे. कारण सलग 3 चौकार त्यांनी इनिंगच्या सुरुवातीलाच ते लगावले होते आणि त्यानंतर एक चौकार आला होता. आणि आता मात्र या
चौथ्या षटकाची सुरुवात देखील चौकाराने होते. चिंता वाढलेली एस के स्पोर्ट्स संघाची, सापे संघाची. कसं रोखायचं या कासार वडवली संघाच्या फलंदाजांना, धावसंख्येवरती अंकुश कसा लावायचा, कारण जर या फलंदाजांना रोखलं नाही तर एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण नेहमी पाहत असतो, चेंडू हवाय आणि चेंडू कधीही हरवला, फुटला, खराब झाला तर नवीनच चेंडू दिला जाईल असा नियम आहे या स्पर्धेचा. आणि या नियमांचं पालन प्रत्येकाने करायला हवं, कारण अगदी पहिल्या दिवसापासून हा नियम आपण लागू केलेला आहे. प्लीज स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण सीमेरेषेचा ताबा घ्यायचा आहे, कारण चेंडू गेल्यानंतर परत तुम्ही लवकरात चेंडू द्यायचा आहे, जेणेकरून सामना थांबणार नाही. लक्षात घ्या, चेंडू चॉईस नाही आहे. जो चेंडू तुम्हाला आयोजक देतील त्या चेंडूवर तुम्हाला खेळावं लागेल. आम्ही पहिल्या सामन्यापासून मात्र या गोष्टीची अनाऊन्स आम्ही करत आलेला आहोत. चेंडू फुटला, हरवला किंवा खराब झाला तरी तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल, कारण चेंडूमध्ये सुद्धा आपण पाहतो की भरपूर क्वालिटी आलेल्या आहेत. परंतु या स्पर्धेमध्ये निव्या कंपनीचे चेंडू वापरले जात आहेत आणि आतापर्यंत तर मात्र चेंडूमध्ये कुठलीही कमतरता आपल्याला जाणवली नाही. प्रत्येक चेंडू मात्र सीमेरेषेच्या बाहेर जाताना आपण पाहिलेला आहे. क्वालिटी चेंडू आहेत. दत्ता पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केला आयुबने. इथे मात्र एजंट टेकन, बिग विकेट. दुसरा धक्का लागतो या ठिकाणी कासर वडवली संघाला. आयुब शेख बॅक टू द डगआउट. तर अयूब बाद होत आहेत आणि चांगलं कमबॅक यावेळेस गोलंदाज आपण पाहतायत. गोलंदाजी मार्कवर दत्ता आहेत. दत्ताने पहिल्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं षटक जेव्हा हाताळलं होतं तेव्हा 10 धावा खर्च केले होते आणि या षटकात चौकार आल्यानंतर थोडंसं दडपण त्याच्यावरती नक्कीच आलं होतं, पण त्यानंतर हा चेंडू बाहेर निघणारा होता. एक अँगल क्रिएट करतायत, राऊंड द विकेट येत आहेत आणि कुठेतरी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अयूबने केला आणि त्यामुळे बॅटची कडा लागली. नेस्ट्यांच्या मागे एक सहज सोपा झेल टिपला. अयूब परत आहेत, सलामीवीर दोन्हीही आपण पाहिलं तर डगआउटमध्ये. आणि आता मात्र मैदानावरती फलंदाज सुशांतची साथ देण्यासाठी येतोय नवीन फलंदाज नरेंद्र भारती येतात यावेळेस स्ट्रायकिंग इनला. विकेटची आवश्यकता होती आणि ती विकेट्स मात्र या ठिकाणी दत्ताने प्राप्त केली. मोठी विकेट्स मी तर म्हणेन. सुपर ट्रॉफी 2021 मध्ये जास्त वेळ आता मात्र उरलेला नाही, कारण सायकल क्षेत्रामध्ये मात्र आपण या स्पर्धेला निरोप देणार आहोत. दरम्यान दत्ता पुन्हा एकदा ऑफस्टिकला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेने निघून गेला, म्हणूनच पंचाने वाईट घोषित केलं. तर मित्रांनो, ही स्पर्धा संपन्न झाल्यानंतर अजून एक तुम्हाला एक मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कुरुंदगावचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक सन्माननीय युवराज पाटील यांच्या माध्यमातून ती स्पर्धा असणार आहे आणि ती स्पर्धा डे नाईटच्या स्वरूपात असेल आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र लाखो रुपयाचं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, जणू काय पहिल्या चेंडूचा रिप्लाय पाहिलं की आपण, दुसरा स्क्वेअर चेंडू. आणि या स्पर्धेचा अनाऊन्स केल्यानंतरच आपण पाहू युवराज पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडंसं आपल्याला स्मित हास्य पाहायला मिळालं आणि त्यांना पूर्णपणे सहकार्य असेल ते म्हणजे मितेश इलेव्हन कुरुण आणि ग्रामस्थ मंडळ कुरुण यांचं त्यांना पूर्णपणे सहकार्य असणार आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड आले. पुन्हा एकदा दत्ता फ्रंट फुटवर आले, स्टेप आउट झाले आणि चेंडूला पाठवलाय लॉंगाच्या दिशेने, पण काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अफलातून फिल्डिंग. ऋषिकेश पाटील होते त्या ठिकाणी. सोनू नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू भरपूर अंतर कापत त्याने मात्र हा चेंडू अडवला. पण ऋषिकेश वरती आता थोडंसं दडपण असेल, कारण आता बॅटिंगची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे आणि एक मोठं लक्ष चेस करावं लागेल. यासाठी त्याच्या मनाची तयारी त्याने केली असेल. हो, बॅटची कडा लागली आहे आणि सॉफ्ट डिसमिसल या ठिकाणी पाहायला मिळतं. फलंदाज बाद होत आहे. तिसरा गडी बाद होतोय कासार वडवली संघाचा आणि धावसंख्या धावपलकावरती आहे 52. चांगली गोलंदाजी या चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळाली या दुसऱ्या स्पेलमध्ये दत्ताकडनं, कारण पहिला चेंडू जर पाहिला तर चौकाराने षटकाची सुरुवात केली होती आयुबने, परंतु त्यानंतर कमबॅक करून दाखवलं गोलंदाज दत्ता सुतारने. आणि तिसरा धक्का इथे मात्र लागत असताना रोशन इलेव्हन कासार वडवली संघाला. विशाल पाटील सुद्धा आज या संघामध्ये इन आहेत, म्हणजे त्यांच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी असणार आहे. त्यानंतर दीपेश असतील, दत्ता सुतार असतील, आकाश शास्त्री सुद्धा आहेत. म्हणजे बॅटिंग लाईनअप पाहिली तर चांगली आहे, परंतु जर एखाद्या वेळी तर 70+ जर आकडा हा गेला तर मात्र कुठेतरी डोकीदुखी ठरू शकते या ती म्हणजे एसके स्पोर्ट्स सापे संघाला. नक्कीच अजूनही एक षटक शिल्लक आहे, त्यामुळे या षटकामध्ये अंतिम खरं तर आता हे षटक आपण बघतो दत्ताचं सुरू आहे. दत्ताने एकूण
4 चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केलेले आहेत, म्हणजे 2-2 गो. अजूनही 2 चेंडू शेष आहेत, म्हणजे एकूण 8 चेंडू डावातील शिल्लक आहेत. त्यामुळे जरी इथे 3 गडी गमावले असतील कासार वडवली संघाने तरी फारसं धडपण नसेल, कारण 52 धावा झाल्यात आणि इथून 8 चेंडूमध्ये किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त धावा झाल्या तर कासार वडवली संघ मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल आणि एक मोठं टार्गेट चेस करावं लागेल, ते म्हणजे SK स्पोर्ट्स सापेस संघाला. चला वेल कमी घ्या प्लीज. सापेस संघ तुम्ही खेळ सुरू करायचा आहे. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन खेळपट्टीवर आपण पाहतोय. दत्ता पुन्हा एकदा इथे मात्र जबरदस्त प्रहार. चेंडू आउट ऑफ द पार्क इज गॉन. 6 रन्स. किरण डावखुरे फलंदाज क्रिकेटच्या विश्वामध्ये फार आक्रमक मानले गेलेले आहेत आणि त्यांची फलंदाजी पाहणं नेहमीच एक पर्वणी असतं आणि ते आल्या आल्याच किरणने मात्र या डावखुऱ्या फलंदाजाने आपला इरादा स्पष्ट केला. डगआउटमधून जो जणू काय सेट होऊन आलाय, त्याला ठाऊक आहे चेंडू फार कमी शिल्लक आहेत, आपण मजबूत स्थितीमध्ये आणि आत्मविश्वासाने हा स्ट्रोक त्याने मिडविकेटच्या दिशेने खेळला आणि 6 धावा वसूल केल्या. पुन्हा एकदा आता कॉम्पिटी बॉक्स एंडकडनं हा चेंडू हवेत आहे, खूप उंच खूप उंच. क्षेत्ररक्षक जॅज करतायत आणि त्या ठिकाणी झेल गौरवने टिपलेला आहे. फलंदाज किरणला परतावा लागेल. हा लागतोय 4था धक्का मैदानावरती कासार वडवली संघाला. प्रत्येक फलंदाजाने आपण जर पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट खेळण्याला सुरुवात केली. पाहिलं तर आपण अयुबने चौकाराने खातं उघडलं, त्यानंतर आकाशने षटकाराने खातं उघडलं, सुशांतने चौकाराने खातं उघडलं, त्यानंतर किरणने षटकाराने खातं उघडलं. म्हणजे प्रत्येक फलंदाजाने मोठमोठे फटके खेळून आपले स्वतःचे अकाउंट ओपन केले, परंतु किरण इथे मात्र जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही, कारण त्याला सांगितलेच असेल की तुला इथे मात्र हिटिंग करायची आहे, कारण चेंडू आपल्याकडे आता मात्र जास्त शिल्लक नाहीत, कारण अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. आणि त्याचमुळे मात्र पाहिले की दुसऱ्या चेंडूवर सुद्धा मोठा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मात्र तो फटका मिस टायमिंग पाहायला मिळाला. चेंडू भरपूर वेळ आकाशामध्ये राहिला आणि गौरवची गौरवशाली फिल्डिंग आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. 58 धावा, अजूनही 1 षटकाचा खेळ शिल्लक आहे. सापेस संघाचं एक उद्दिष्ट असेल विनोद पाटील सर की 70 धावांच्या आतमध्ये मात्र संघाला थांबवायचं आहे आणि कासारवडी संघाचा आता मात्र धाडस असेल की 70+ आपल्याला मात्र धावा इथे जोडावं लागते. सापेस संघ प्लीज तुम्ही प्रत्येक चेंडू मागे टीम मिटिंग करू नका. टीम मिटिंग करणं गरजेचं आहे, परंतु वेळेचं भान ठेवणं त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आयोजकांसाठी, कारण हा शेवटचा दिवस आहे आणि आज आम्हाला भरपूर सामने अजूनही या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. तर प्लीज वेळेसंदर्भात सर्व संघाने आम्हाला सहकार्य करा. एकूण 9 सामने कव्हर करायचे आहेत योगेश आपल्याला, त्यामुळे इथे टाइमपास जितका जास्त होईल शेवटच्या टप्प्यामध्ये षटकंही तितके कमी करावी लागतील. आणि निवा पाटील यांचा मानस आहे की अंतिम लढत ही किमान 5 किंवा 6 षटकांची व्हायला हवी आणि जर आपल्याकडे तसा पुरेसा वेळ असेल तर आपण नक्कीच तो सामना अंतिम सामना आपण जास्तीत जास्त षटकांचा खेळवण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजी मार्कवर गौरव, ज्या गौरवने झेल टिपला होता, आय थिंक तोच गौरव आहे आणि तोच गौरव आता मात्र या स्लॉगरमध्ये येतोय आणि त्याला ठाऊक आहे या अंतिम षटकामध्ये नक्कीच फलंदाज आक्रमण करण्याच्या इराद्यानेच इथे बॅट फिरवतील. शेवटचं षटक पाहिलं तर शॉर्ट टर्मिन आहे, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर पाहू शकता आपण शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे नितीन मागे आहेत, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा आपण पाहतोय खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. तर असं फील्ड प्लेसमेंट पाठवतो आपण शेवटच्या षटकामध्ये. त्यानंतर डीपमध्ये आपण पाहिलं तर डीप पॉईंट कव्हरकडे खेळाडू सज्ज करण्यात आलेला आहे, त्यानंतर लॉंग ऑफला लॉंग ऑन, त्यानंतर मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग अशी व्ह्यू रचना आपण पाहतोय. परंतु गौरवने मात्र स्क्वेअर चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात केली. व्हाईटचा इशारा पंचाकडनं आपण पाहतोय. धावसंख्या पाहू शकता आपण 59 या आकड्यावर मात्र कासारवडोली संघ पोहोचतोय. अजूनही 6 चेंडूचा खेळ या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळेल. सरळ बॅट लॉप करतोय, गोलंदाजच्या डोक्यावर परंतु लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे, अगदी साईड स्क्रीनच्या समोर चेंडू उचलेल, फेक करेल तर तो दिसण्याचा प्रयत्न रॉंग ऑन टू. जर एखाद्या वेळी जर यष्टीरक्षक मोहन सालवीच्या हातामध्ये जर फेक केली असती तर कदाचित ते निर्णय काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळू शकलं असतं, परंतु हे असे मोमेंट असतात विनोद पाटील तर त्यावेळी मात्र त्या खेळाला काही सुचत नसतो आणि त्याचमुळे मात्र वेगाने धाव इथे मात्र दोन्ही फलंदाजाने पूर्ण केली. नक्कीच खरं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, पण फुल ताकद लगावली होती थ्रो करताना. खरं तर चुकीचा थ्रो होता, पण नशीब बलवं तर बॅकअप चांगलं मिळालं पुन्हा एकदा
हा चेंडू आडव्या बॅटने खेळतायत. मिड विकेट झोन मध्ये चेंडू गेल्या. पहिली धाव वेगाने घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. हो नाही करता करता इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. इथे दोघांमधला तालमेल बिघडला. दोघांमधलं कॉर्डिनेशन या ठिकाणी नक्कीच आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळालं नाही आणि अशा प्रकारे धावचीच्या रूपाने कासार वडवली संघाने इथे मात्र आणखीन एक गडी गमावलेला आहे. दोन्ही गाड्या एकाच रुलावर आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये ऍक्सिडेंट होताना आपण पाहिलं. फेकी चांगली पाहायला आपल्याला, चांगला एंडला फेकी पाहिली आपण आणि त्याचमुळे मात्र फलंदाज दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद झाला. लक्षात घ्यायचं आहे या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुमची ड्रेसिंग एक समान असणं गरजेचं आहे. तर या चेंडूनंतर आपण त्या गोष्टीवर चर्चा करू. इथे मात्र शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन कडे खेळाडू सज्ज आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये झेल टिपलाय फलंदाज बाद. परंतु या ठिकाणी रोशन 11 कासारवडील संघाला 2 धावेने पेनल्टी मात्र स्वीकारावी लागेल कारण त्यांची ड्रेसिंग जी आहे ती एक समान नाहीये आणि त्यामुळे ज्यावेळी सापे संघ चेसिंगला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल त्यावेळी मात्र त्यांच्या डावामध्ये त्या 2 धावा मी ऍड करू. नक्कीच टी शर्ट जर आपण बोललो तर या ठिकाणी टी शर्ट आयोजकांच्या वतीने दिलेले नाही. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं आयोजकांकडनं टी शर्ट दिले जातात त्यामध्ये थोडा साईजचा थोडा प्रॉब्लेम असतो. पण जर आता आपण इथे पाहिलं तर टी शर्ट बनवता येतात असं नाही आहे. ह्या खेळाडूपेक्षाही भारत असं खेळाडू आम्ही पाहिलेले आहेत पण ते टी शर्ट बनवता येतात आणि अशा प्रकारे टी शर्ट बनवायला हवेत कारण स्पर्धेचे नियम काय आहेत हे आधीच आपण जाहीर केले होते. त्यामुळेच इथे 2 धावांची पॅनल्टी लागलेली आहे ती म्हणजे कासार वडवली संघाला. खूपच छान पैकी मात्र झेल आपण पाहिलं लॉंग ऑनच्या दिशेने. आता मात्र चांगली गोलंदाजी पाहतोय पण त्याला कमबॅक करतोय. गौरव करणार स्फेअर चेंडूने षटकाला त्यांनी सुरुवात केली होती. ते मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेटचे साने मात्र निघून जातोय मिडविकेटच्या दिशेने. एकदा पूर्ण चांगली फेकी पाहायला मिळाली परंतु त्यापेक्षा चित्त्याच्या चपलाईने फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. आपण पाहतो या एसके स्पोर्ट सापे विरुद्ध रोशन 11 कासार वडवली या 2 संघांमध्ये ही मॅच. त्यानंतर शेवटचा सामना पहिल्या फेरीतील असेल गावदेवी स्पोर्ट धाणी विरुद्ध आझमी टायगर मुंब्रा या 2 संघांमध्ये. स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. विकी स्पोर्ट कुकचे संघाने अंतिम सामन्यामध्ये मात्र प्रवेश केलेला आहे आणि पाहूया आज कोणता संघ प्रवेश करेल अंतिम सामन्यामध्ये. इथे मात्र चेंडू हवेत आहे. भरपूर वेळ क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु चुकीचा अनुमान. झेल ड्रॉप आणि या फटक्यावर एक धाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजाला जीवनदान सुद्धा मिळालं आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी स्कोर कार्डवर 65 धावा. चांगली धावसंख्या, अत्यंत चांगली बॅटिंग सुरुवातीपासून दाखवलेली कासार वडवली संघाने आणि आता मात्र या स्लॉग ओव्हरमध्ये इथून आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. झेल होता, कठीण होता, पकडता आला असता. आधी काही झेल चांगले पकडलेले त्या इनिंगमध्ये एस के स्पोर्ट्स सापे संघाच्या क्षेत्ररक्षकांनी. गौरव जो गोलंदाजी करतोय त्यानेही चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलेलं आहे. गौरव पुन्हा एकदा इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू हुक करतोय. जबरदस्त फटका, चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणत्या प्रकारे चूक करणार नाही. अजून एक झेल टिपला जातोय मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या डावाचा सुद्धा खेळ या ठिकाणी समाप्त होतो. या 5 षटकांची समाप्ती. फलंदाजी करत असताना रोशन 11 वडवली संघाने इथे धावा जोडलेल्या आहेत एकूण 65 आणि हा सामना जिंकण्यासाठी मात्र सापे संघाला धावा जोडावा लागतील 66. या धावा अशा रीतीने पूर्ण होतील. तत्पुरते आपण पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याची आपण नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण या त्वरित नाणेफेकीसाठी गावदेवी स्पोर्ट धाणीव आणि आझमी टायगर मुंब्रा आणि टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक सिद्दीक भावे सर. धन्यवाद योगी, धन्यवाद विनोद. आइए सुपर मुकाबले के लिए धानियों के कैप्टन धीरज मेरे से जुड़ चुके हैं. मैं आज़मी टाइगर के कैप्टन आपसे कहूँगा कि आपको टॉस बॉक्स से तुरंत जुड़ जाना है और इस टॉस के लिए मैं डैशिंग डायनामिक उद्योगपति युवराज
सर से रिक्वेस्ट करता हूं कि आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं। आजमी टाइगर बनाम गावदेवी स्पोर्ट्स धान्यू, वेलकम सर। युवराज पाटिल सर हैं और आजमी के कैप्टन राया, वाह, मुमरा से आए हैं, राया नाम है इनका, इंटरेस्टिंग। देखिए मैं सिक्का आपको बता दूं, एक तरफ है पीटीसी पड़गा टेनिस क्रिकेट, ये वही पीटीसी है जिन्होंने टीडीपीएल को भी जीता, पीटीसी स्टार, और एक तरफ है वो ट्रॉफी सुपर ट्रॉफी जिसकी 4 दिन से सुपर से ऊपर चर्चा हो रही। टॉस को जीता धान्यू टीम के कैप्टन है, बहुत बहुत धन्यवाद सर। आपसे निवेदन है कि आप मंच पे बैठे। धीरज, सबसे पहले सुपर ट्रॉफी सुपर से ऊपर हो रही है, कसा वाटतो? अच्छा ग्राउंड है, ग्राउंड भी लाजवाब है, अच्छा लग रहा है देखने में भी, मैच भी। ये बताइए कि टॉस जीता है क्या करना चाहेंगे? फील्डिंग। रीजन बता सकते हैं? फील्डिंग 50-40 तक रोकेंगे। सुपरस्टार विश्वनाथ यादव से क्या अपेक्षा है? विशु बैटिंग करे, ऑलराउंड अच्छा खेलेगा तो जीतेंगे। देखिए मैंडेटरी पावर प्ले दोनों टीमों के लिए इंपॉर्टेंट है। इनिशियल ओवर में विश्वनाथ के साथ वो कौन से गेंदबाज हैं जो मुमरा पे दबाव डालेंगे? विशु, जय। उम्मीद करें कि धानियों आगे देख रही। हाँ जय जी। ऑल द बेस्ट। राय, सबसे पहले बताइए कि मुमरा क्रिकेट का एक बहुत बड़ी नगरी है और 2012-13 तक की मैं बात करूं तो मैंने भी काफ़ी बड़े टूर्नामेंट्स वहाँ कवर किए थे। आप पड़गा परिसर में आए हैं और पड़गा परिसर की ये बात है कि यहाँ 98% क्रिकेट प्रेमी है। सुपर ट्रॉफी का ये सुपर नज़ारा आपको कैसा लग रहा है? जी बहुत बढ़िया, बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया हुआ है, ग्राउंड भी बहुत खूबसूरत है, बहुत अच्छा ऑर्गेनाइज है। टॉस जीते तो क्या करते? हम लोग भी ऑफ कोर्स चेस ही करते हैं, फील्डिंग ही लेते हैं। लेकिन आप बल्लेबाजी के करने आए आपको, तो गेम प्लान 2 को किस तरह यूटिलाइज करेंगे और मैंडेटरी पावर प्ले में वो कौन से बैट्समैन है जो फ्लाइंग स्टार्ट देंगे? फ्लाइंग स्टार्ट के लिए तो पूरा टीम कॉम्बिनेशन है, जैसे वसीम है और 2-3 बैट्समैन है, लेकिन एक्चुअली पूरा टीम कॉम्बिनेशन चलेगा, टीम एफर्ट रहेगा तो ही कुछ रिजल्ट सामने आएगा। अभी फर्स्ट बैटिंग है तो हम लोग ट्राई करेंगे ज़्यादा से ज़्यादा रन स्कोर करने के लिए, लेकिन एटलीस्ट 60 अबाव 70 अबाव तो ऑफ कोर्स ये ग्राउंड में 6 भी बहुत इजी जा रहा है, तो मिनिमम हम लोग को 60 प्लस करने का ही टारगेट है। एक आखिरी सवाल के गेंदबाजी के कौन से ऐसे ट्रम्प कार्ड गेंदबाज है जिनसे ज़्यादा उम्मीद है आपको? तबरेज है, अमरेश है और साकिब है, 3-4 बॉलर है, अगर उनका अच्छा बॉल गिरा तो हो सकता है अच्छा बॉलिंग करेंगे तो ज़रूर फील्डिंग एफर्ट अच्छा रहेगा तो रुकाएंगे कम से कम रनों पे, तो हम लोग जीतने की कोशिश कर सकते हैं। उम्मीद करें कि आरके ट्रॉफी 2015 के बाद भिवंडी तालुका में मुमरा के क्रिकेट को, सुपर क्रिकेट को हम देखने जा रहे हैं। जी ज़रूर, पूरी कोशिश करेंगे वहाँ पे भी पूरा कॉम्बिनेशन करने की। ऑल द बेस्ट। द न्यूज़ फ्रॉम द टॉस बॉक्स इज गावदेवी धान्यू कैप्टन धीरज won the toss, selected bowl first, is back to the commentary box. Evergreen commentator Ajay Kharat is there. Thank you so much, Siddiq Babe, and a very good afternoon to all cricket lovers around the globe, especially the tennis ball cricket lovers. This is Super Trophy 2021 Padga, fourth and final day of this competition, nicely organized tournament by Niva Patil, Roshan Patil and Trishul Thakre, as well as well associated by Padga Tennis Cricket. So we have match in hand between Kasar Wadavli and SK Sports Sape. Kasar Wadavli batted first in this game and they have put on 65 runs in their 5 overs on the board, which is a very good total, and 66 is the target for SK Sports Sape in 5 overs. Yes, Ajay, there is a flying start from especially Kasar Wadavli, then excellent bowling later in the inning from SK Sape. Absolutely true. A little bit bounce back by the Sape's bowlers back towards the end of the innings. But wonderful start given by Ayub Sheikh and Akash. They made 22 runs of each. Datta Sutar is on strike, and here is Ayub Sheikh with the first ball. Good delivery. Batsman was trying to cut it. Wasn't a wicket there. Batsman tried to cut, close his body, but lucky for him not gets outside edge. Lovely start from Ayub Sheikh. Ayub Sheikh is a pretty good all-rounder for this team.
is having tons of experience under his belt. This time he gets a little bit bad on it, outside edge. Good work by short third man fielder. Excellent cricket. Good bowling and good fielding as well. Quick single meanwhile for the batsman, and Datta Sutar gets off the mark. SK Sport Sape won without loss. They need a flying start here because the required rate right from the beginning is more than 13 runs per over. Yes, and I think SK long batting lineup here in their side. But importance, these two are most important. Yes, Mohan Salvi is on strike now. He pulls it along the ground. There is fielder in the deep. And they have come back for the second. Good running between the wickets. Score slowly moves up to 3 runs without loss. अयूब शेख को इस वक्त कासर और रोली से अहमश कावारी ने ऑल द बेस्ट कहा है. देखिए मोहम्मद इस वक्त जो अक्सर विकेट कीपिंग करते हैं, मोहम्मद वडेकर, वो मिड ऑफ पे खड़े हैं. 2 fielders outside the 30-yard circle. It's a power play going on. Smashed it, but straight to the fielder. Good catch at cover, and this is the first wicket. Mohan Salvi departs. Great fielding performance. Interesting to see in replay. A full-blooded stroke, and Nitin is there, who taken a very good catch. This is the class of Kasar Waroli fielding. हम विश्वनाथ जाधव और जय विश्वकर्मा धानी के ये 2 महान जो खिलाड़ी हैं उनसे रिक्वेस्ट करते हैं कि आपको मंच पर आना है. यस, विश्वनाथ यादव और जय विश्वकर्मा दोनों से रिक्वेस्ट है, काफी लेजेंडरी क्रिकेटर हैं. आप दोनों से रिक्वेस्ट है कि आपको हमारे वीआईपी मंच पर आना. देखिए क्या स्टार्ट दिया वहां पे अयूब ने. अयूब क्लेम दी वेरी इंपॉर्टेंट विकेट ऑफ मोहन. And I think this is the shaky reply from SK Sape. Yeah, it's a poor start in fact. Rishikesh is the new man in and he swings it. In fact, Akash Shastri is the batsman and is gone. A good catch at deep square leg. Another wicket goes down. 2 in 2 for Ayub Sheikh. I think last one was a sugar tablet. Juicy full toss delivery and high in the air, swung very hard, but found a fielder at deep backward square leg, and back-to-back 2 wicket, and Ayub Sheikh on hat-trick. Nobody claim hat-trick in Super Trophy. Wasn't the best of deliveries from Ayub Sheikh. That was a loose delivery, but batsman mistimed it. High in the air, too much elevation there, but didn't get the distance which he was looking for to clear that deep square leg fence. So he's on hat-trick now, Ayub Sheikh. Always a vital cricketer for any team which is playing in Maharashtra tennis ball cricket, whether he's playing for Winner Sports or even for his village team. Ayub Sheikh, great talented and very experienced all-rounder. The on strike, he smashed it, nicely played. That's gone over the infield and into the fence. I think it will go. Oh, good work by the fielder. Excellent stop. That was a long chase for the fielder and it did really well there. So just a couple of runs on that occasion, and that marks end of very successful over from Ayub. After first over, SK Sport Sape on the back foot. 5 runs on the board and they have lost 2 important wickets. 5 for 2. देखिए जिस तरह की शुरुआत चाहिए थी गेंदबाजी की, उस तरह की शुरुआत अयूब शेख ने दी. हालांकि कप्तान दत्ता ने जो आखिरी गेंद पे शॉट खेला था, जबरदस्त शॉट था. हालांकि ज्यादा जगह नहीं थी, लेकिन जगह बना के शॉट को खेला था, लेकिन उससे बढ़कर फील्डिंग. 1 ओवर की समाप्ति, रन बने हैं 5, विकेटें गिरी है 2. इस एंड से देखना है कि गेंदबाजी के लिए अब किसको बुलाया जाता है. किरण को मोर्चे पे लगाया गया है. किरण के मोर्चे पे आए हैं. मौसम आज कल की बनिस्बत थोड़ा गर्म है और हवा भी थोड़ी कम चल रही है, लेकिन हवा तो चल रही है सुपर ट्रॉफी की. हवा चल रही है रोशन पाटिल, नेवा पाटिल और त्रिशूल टाइगर की. दूसरा मैंडेटरी पावर प्ले का ओवर है. फील्ड की जमावट देखिए, 3 खिलाड़ी सर्कल के जो बाहर हैं, उसमें एक ऑर्थोडॉक्स मिड विकेट पे रखा गया है. लॉन्ग ऑन पे एक खिलाड़ी है और एक खिलाड़ी लगभग
अनयूजुअल पोजीशन जिसे हम कहेंगे वाइड लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में, जबकि सर्कल में मिड ऑफ पे मोहम्मद वड़ेकर हैं, वाइड मिड ऑन पे खिलाड़ी हैं, शॉर्ट टर्म एंड पॉइंट कवर। इस मरतबा गेंद को उछाल दिया है लॉन्ग ऑन के ऊपर, 6 रन, जूजी ऑफ वॉली। पूरा फायदा उठाया कमजोर गेंद का बैट्समैन ऋषिकेश ने। ये पावर हिटर है एसके स्पोर्ट्स सापे टीम के, ऐसे बल्लेबाज जो घंटों का काम मिनटों में कर जाते हैं, ताबड़तोड़ अंदाज में बैटिंग करते हैं, और इस तरह की बॉलिंग उनके सामने तो बिल्कुल भी नहीं की जा सकती है। मार्जिन फॉर एरर वैसे भी बहुत कम रहता है बॉलर्स के लिए, लेकिन जब ऋषि जैसे बल्लेबाज आपके सामने होते हैं तो फिर ना के बराबर है मार्जिन ऑफ एरर। 11 रन पे पहुंचा है स्कोर इस वक्त एसके सापे का। एसके सापे 66 का पीछा करिए, अगला मुकाबला देखना ना भूलिए। मुमरा के जबरदस्त टीम के सामने धानियों टीम का संघर्ष। किरण केने और बढ़िया गेंद कौन बना के पहुंची विकेट कीपर के पास, लेंथ बहुत अच्छी थी। अच्छा टोटल खड़ा किया पहले बैटिंग करते हुए इस मैच में कासार वडवली टीम ने, और उनके पास बॉलिंग आक्रमण भी अच्छा है, अनुभवी गेंदबाज है उनके पास, अयूब, आरिफ, किरण जैसे गेंदबाज है, और अच्छी वापसी कौन बनाती हुई गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है। इस मरतबा चाबुक है, ये नहीं रुकेंगी, मिड विकेट के ऊपर 6 रन। क्या धमाकेदार शॉट है, गजब का शॉट। बहुत ही उम्दा शॉट, बहुत जल्दी गेंद की लेंथ को पिक कर लिया था, बैक ऑफ लेंथ रखने का प्रयास था, लेकिन कितनी बढ़िया पोजीशन में आए हैं, बहुत जल्दी हरकत में आए। और आप हमेशा कहते हो कि हरकत में ही बरकत है, वाकई में 6 रनों की और बरकत यहां पर होती हुई स्कोर में एसके स्पोर्ट्स सापे टीम का पलटवार शुरू हो चुका है। ऋषि पाटिल बहुत ही बढ़िया बैटिंग करते हुए, दूसरा सिक्सर उनके बल्ले से निकला है और टीम का स्कोर 17 पर पहुंचता हुआ। 66 रनों का टारगेट। देखिए आज नंद किशोर की भी कमी महसूस नहीं होने दे रहे हैं, बाहुबली बैट्समैन आज नहीं है, क्योंकि ऋषिकेश को पता है कि जो हाजिर वहीं वजीर, हमारा जो खिलाड़ी यहाँ है आज हमको कुछ करना है। और ये देखिए मोहम्मद वड़ेकर और सीनियर खिलाड़ी अयूब शेख भी वहाँ आए गेंदबाज के पास कि आपको जिस तरह की फील्ड दी गई है आप तो छोटी गेंदों पे भरोसा कर रहे हैं, लेकिन पहली गेंद तो आगे ही रखी थी। यहाँ पर लेंथ और लाइन को मेंटेन करना बहुत जरूरी रहता है, खासतौर से जब मैंडेटरी पावर प्ले चल रहा हो। एक रोचक बात है सिद्दीक जी कि इस मैच में 2 रनों से पेनलाइज किया गया है कासार वडवली टीम को, तो पेनल्टी के जो 2 रन है ये दूसरा ओवर खत्म होने के बाद स्कोर में ऐड कर दिए जाएंगे। दोनों भी टीमें इस बात पर गौर करें। और एक बात और सुन ले, दोनों कैप्टन के नॉन पावर प्ले में 4 खिलाड़ी सर्कल के अंदर रहेंगे, विकेट कीपर बॉलर के अलावा। किरण थोड़ा सा दबाव में आते हुए, क्योंकि ऋषिकेश कमाल की बल्लेबाजी करे। ऋषिकेश से याद आया, आपको पता होगा ऋषिकेश कानेटकर जिन्होंने गोल्डन बाउंड्री लगा के भारत को विजय दिलाई थी पाकिस्तान के सामने। तो तीसरे अंपायर मैदान में निवा पाटिल। किरण ओ उपड़ी सिरा, गेंद नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर, 4 रन। इसे कहते हैं खराब किस्मत, लेकिन किस्मत का सहारा मिलता हुआ बल्लेबाज को भी। खराब किस्मत जब आपकी रहती है तो आप ऊंट पे बैठे तो भी आपको चूटी काट ले। हाँ, किस्मत के आगे जाना बहुत मुश्किल होता है वैसे, लेकिन सिर्फ किस्मत के भरोसे क्रिकेट नहीं खेला जाता है। जरूर जिंदगी भी नहीं किस्मत चलती। यस, किस्मत का बड़ा रोल होता है, लेकिन आपको मेहनत मशक्कत तो करनी पड़ती है, कोशिश तो करनी पड़ती है। अच्छी कोशिश थी गेंदबाज की, ऊपरी किनारा भी लगा, लेकिन किस्मत वाले साबित हुए बैट्समैन ऋषि, और किस्मत का साथ ज़्यादातर बहादुरों को मिलता रहता है। एक्सलेंट। देखिए जिंदगी हो, क्रिकेट का खेल हो, कोई भी मोर्चा हो, आपको मेहनत और कोशिश, एफर्ट 100% यूज करना है। उसके बाद जो रिजल्ट है वो मालिक हकीकी के पास। सिली पॉइंट के जो खिलाड़ी हैं मोहम्मद वड़ेकर भी बहुत फेमस खिलाड़ी हैं, हालांकि आज लेट ऑर्डर बल्लेबाजी में आए थे। एक ज़माना था कि वो कासार वडवली के लिए ओपन करते थे और स्लॉक स्वीप बहुत अच्छा खेलते थे। कहीं ना कहीं उनका वजन जो बढ़ गया है वो उनके बल्लेबाजी के थोड़ा आड़े आ रहा है। तो अलग रणनीति यहाँ पर देखने को मिल रही है कि क्लोज इन फील्डर वहाँ पर लगाया गया है। अंपायर भी बता रहे हैं कि मोहम्मद को कि आपको कुछ
कहना नहीं है, ध्यान बटाने की कोशिश आपको करनी नहीं है बैट्समैन की। जी हाँ, फेयर क्रिकेट होना चाहिए। किरण केने, ओ हो, आसमानी टोला, मस्तक पे दस्तक थी लेकिन कमाल की फील्डिंग। किरण वहां पे थे, करण थे वहां पे, एक लम्हे लगा था कि शायद गेंद उनके मस्तक पे दस्तक देके चली जाए। क्या फील्डिंग हो रही है, अंपायर का क्या इशारा है, देखने वाली बात है। 2 रन आए, 1 रन आया है। जी हाँ, एक ही रन लिया गया है। हालांकि 2 रन तो बन ही सकते थे, लेकिन उतनी अच्छी दौड़ देखने को नहीं मिली और एक ही रन से संतुष्ट हुए बल्लेबाज। लेकिन क्या कमाल का एफर्ट करण द्वारा, निश्चित रूप से 5 रन बचाए उन्होंने अपनी टीम के लिए और एक रन बेशकीमती है इस सुपर ट्रॉफी में। टेस्ट मैच में इस तरह के फील्डर को हम देखते हैं, सिर्फ साइकोलॉजिकल प्रेशर डालने की कोशिश है। स्कोर है इस वक्त 22 रन, 22। नेक टू नेट फाइट चलती हुई, किरण महंगे साबित होते हुए। समय में कोऑपरेट करे प्लीज। इस मरतबा ड्राइव के हवा में और आउट। एक्स्ट्रा कवर के 30 गज के दायरे पे कोई गलती नहीं और आउट हो गए बैट्समैन कैप्टन दत्ता। दत्ता को चाहिए था कि विकेट पर टिके रहे, क्योंकि ऋषि बहुत बढ़िया बैटिंग कर रहे थे, लेकिन आक्रामक शॉट खेलने का प्रयास, पर्याप्त एलिवेशन नहीं प्राप्त कर पाए और न ही अच्छी टाइमिंग थी उस स्ट्रोक में। आसान सा कैच एक्स्ट्रा कवर की दिशा में। तो विकेट के साथ 2 ओवर की समाप्ति। स्कोर हुआ है 22 रन और पेनल्टी के 2 रन स्कोर में अब ऐड किए जा रहे हैं। दोनों टीमें इस बात पर गौर करें। टोटल हुआ है अब 24 रन और विकेट गिरे हैं 3। बचे हुए 3 ओवर्स में 42 रनों की आवश्यकता है इसकी स्पोर्ट्स आपे टीम को। हम मंच पर एक सम्मान करने जा रहे हैं। हमारे बीच मौजूद है महान खिलाड़ी विश्वनाथ जाधव। उनको इस TDPL के जो बेहतरीन खिलाड़ी रहे हैं, आइकॉन प्लेयर के तौर पर खेले थे, सुपर ट्रॉफी के माध्यम से उनको हम सम्मानित करने जा रहे हैं। मिस्टर रोशन पाटिल से मैं रिक्वेस्ट करता हूं कि अपने शुभ हाथों से विश्वनाथ जाधव को सम्मानित करें। जोरदार तालियां जरूर उनके लिए होनी चाहिए। बहुत ही बेहतरीन एंटरटेनर है विश्वनाथ जाधव। रईस बिल्डर एंड डेवलपर के लिए खेले थे TDPL में, लेकिन कमाल का परफॉर्मेंस रहा था विश्वनाथ जाधव का। विश्वनाथ जाधव पिछले भिवंडी प्रीमियर लीग में खेले थे, मेरे ख्याल से चैलेंज स्पोर्ट्स के लिए, और वो टीम फाइनल में आ रही थी। सिमिलरिटी क्या है पता है, मालूम है आपको? TDPL में पहला मुकाबला वाकबिल PTC का हुआ, वाकबिल जीती, PTC हारी। आखिरी मुकाबला वाकबिल PTC का हुआ, PTC जीती, वाकबिल हारी। सेम पिछला अल्ताफ बाली का BPL जो हुआ, पहला मुकाबला चैलेंज SK का हुआ, चैलेंज जीती। आखिरी मुकाबला SK चैलेंज का हुआ, SK जीती। कभी कभी इस तरह से चीजें होती रहती है क्रिकेट के खेल में। नया ओवर लेकर अयूब शेख, बैक ऑफ लेंथ शायद रखने का प्रयास था। हार्डे बैट से करारा स्ट्रोक खेला, जमीन के सहारे 1 रन लेने का अवसर वहां पर ऋषि के पास। क्या जबरदस्त अंदाज में बल्लेबाजी करते हैं ऋषि पाटिल। कड़क शॉट्स खेलते हैं, कड़क और बेधड़क उनका अंदाज भी रहता है। 1 रन से स्कोर 25 पर पहुंच चुका है। 17 गेंदें यहां से शेष है इस मैच में और SK स्पोर्ट्स को चाहिए 17 गेंदों में। यस, बैकफुट पे चले गए थे और बहुत कड़क फोर्सिंग स्ट्रोक खेला था। 41 रन और चाहिए। अयूब का ये दूसरा ओवर है। बेहतरीन गेंद अंदर और डंडा बाहर। बहुत ही शानदार गेंदबाजी अयूब द्वारा। कमाल की तेज रफ्तार की गेंद, और सबसे बड़ी बात आज ये है कि उनका लेंथ और लाइन कितना अच्छा मेंटेन किया है। गेंदें ज्यादातर उनकी गुड लाइन पे पड़ी है। अगर ये ग्राफिक रहता तो बता देता। और वो जो कहते हैं कि डंडा गया सैर करने, क्लीन बोल्ड कर दिया। गौरव आउट हुए हैं, जो एक युवा खिलाड़ी है SK स्पोर्ट्स आपे टीम के, और विकेट्स एक छोर से लगातार गिरते जा रहे हैं। ऋषि ने जरूर आक्रामक बैटिंग की है, अच्छी बल्लेबाजी की है, लेकिन उनको अन्य बल्लेबाजों का साथ मिलता हुआ नजर नहीं आ रहा है। चौथे विकेट का पतन हो चुका है, जबकि स्कोर है केवल 25 रन। देवली से माइन भाई ने ऑल द बेस्ट कहा है SK सापे को। एक बात और मैं बताता चलूं, हमारे बागुल जो कमेंटेटर थे, संदीप बागुल, कमाल की कमेंट्री करते थे। हिंदी इंग्लिश तो बहुत अच्छी करते थे, मराठी।
चैलेंज के उस मेयर कप में आप भी थे, डंडा गया सैर करने। मैंने कह दिया, मुझे पूछ ही लिया कि आखिर डंडा शेर कैसा हो गया। उनकी हमेशा याद आती है, और वो मेरा वो डायलॉग हमेशा उल्टा करके ही बोलते थे, मरता क्या ना करता, वो कहते थे करता क्या ना मरता। देखिए सब लोग आपकी तरह तो नहीं हो सकते सिद्दीक जी। बहुत ही मशहूर और मारूफ कमेंटेटर है सिद्दीक भाबे हमारे साथ कमेंट्री बॉक्स में। कई सालों का तजुर्बा उनके पास। नए बैट्समैन आए हैं दीपेश, आते ही उछाल दिया है, क्या मैदान के बाहर जाएगी? जी बिल्कुल, हाथ लगा था डीप मिड विकेट खिलाड़ी का, लेकिन रोक नहीं पाए और ये 6 रन। अच्छी कोशिश, बिल्कुल समय पे छलांग लगा दी थी, लेकिन इसे कहते हैं मस्तक पे दस्तक। सर को टेंशन देते हुए निकल गई गेंद मिड विकेट के ऊपर। क्या लगता है अजय, एक गेंद ये उन्होंने आगे रखी और उसका खमियाजा उन्हें भुगतना पड़ा। हालांकि उनकी रणनीति है कि एक ही लेंथ पर गेंदबाजी ना की जाए, थोड़ा सा सरप्राइज कई बार करते हैं अपनी लेंथ में बदलाव करते हुए। ये देखिए इस बार गुड लेंथ पर रखा है और अच्छा स्ट्रोक, गेंद को आने दिया था, ज़्यादा जल्दबाजी नहीं दिखाई, क्योंकि पिछली गेंद पर एक बड़ा शॉट खेल चुके हैं। गेंद को हल्के हाथों से खेला था कवर्स में। 1 रन लेते हुए दीपेश, तो दीपेश ने भी एक छक्का लगाया है और ऋषि के बैट से 2 छक्के और 1 चौका निकल चुका है। 18 पर इस समय ऋषि। टीम का स्कोर हुआ है 32 रन, टारगेट 66 रनों का है। ये मैच अभी भी हम देखें तो इवन स्टीवन काइंड ऑफ सिचुएशन है दोनों टीमों के लिए। यस, ऊपर नीचे चल रहा है, करवट बदल रहा है मुकाबला। एक शॉट थर्ड मैन, एक शॉट फाइन लेग, एक वाइडिश गली भी है। ओहो हो, ये तो बल्ले के बीचों बीच लगी है, गेंद पड़गा के नील गगन में। 6 रन। क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं, क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं, और वन मैन आर्मी का रोल अदा कर रहे हैं ऋषिकेश। क्या टाइमिंग है, क्या फॉलो थ्रू है। गेंद दूर गगन की छांव में जाती हुई, ये देखिए सितारों से बातें करके नीचे आई है। दोस्तों बने रहे सुपर ट्रॉफी में, आप सभी का हार्दिक स्वागत है। और सबसे बड़ी बात है कि अगला मुकाबला जहां पर धानियों ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का फैसला। विश्वनाथ जादव के क्रिकेट को, मुमरा के स्वीट क्रिकेट को देखना ना भूली। 13 गेंदें शेष है इस मैच में और 28 रनों की और आवश्यकता है। पहला ओवर काफी सफल रहा था अयूब शेख का, 5 रन देकर 2 विकेट झटके थे उन्होंने, लेकिन इस ओवर में उनकी भी खबर ली जा रही है एसके स्पोर्ट्स आपे टीम के बल्लेबाजों द्वारा। 14 रन इस ओवर से अभी तक आ चुके हैं। अगली गेंद राउंड द स्टंप्स, हल्के हाथों से टर्न भर कर दिया है। अच्छी बल्लेबाजी, सूझबूझ भरी बल्लेबाजी, स्ट्राइक अपने पास रखते हुए ऋषिकेश पाटिल। उनको पता है कि गेंद उनको फुटबॉल की तरह नजर आ रही है और यह आत्मविश्वास है कि आखिर तक वो खेलेंगे तो जरूर मैच जिता सकते हैं अपनी टीम के लिए। तो ये महंगा ओवर समाप्त हुआ अयूब शेख का। 15 रन आए इस ओवर से। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 39 रन 4 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 2 ओवर्स में 27 रनों की आवश्यकता है। अभी भी मैच किसी भी टीम के पक्ष में झुका हुआ नहीं है, बिल्कुल बराबरी का ये मुकाबला चल रहा है। वक्त हुआ है ड्रिंक्स ब्रेक का और आइए चलते हैं मेहमानों के सम्मान की तरफ। हमारे बीच मिस्टर युवराज पाटिल साहब है, आइए उनका हम सम्मान करने जा रहे हैं। मैं रोशन पाटिल जी से रिक्वेस्ट करता हूँ अपने शुभ हाथों से उनको सम्मानित करना है। या सामन्याचा आनंद घेत आहेत युवराज पाटील आणि या मंचाची स्पर्धेची शोभा वाढवत आहेत। महत्त्वाचं त्यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी, त्यांचा आम्ही सन्मान करतोय। मायची उबदार शॉल आणि तुळशीचं रोपटं आपण प्रत्येक पाहुण्याला या ठिकाणी देतोय। झाडे लावा झाडे जगवा हाच संदेश या सुपर ट्रॉफीच्या माध्यमातून। रोशन पाटील यांचे जवळचे मित्र आहेत युवराजजी पाटील। थँक्यू सो मच पाटील साहेब, आपण या ठिकाणी आल्याबद्दल। तसेच या मंचावर माननीय श्री रवींद्र घोरपडे साहेब देखील, घोडविंदे साहेब देखील उपस्थित आहेत। आम्ही त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा। रवींद्रजी घोडविंदे यांचा सन्मान होत असताना या व्यासपीठावर। आणि आता पुन्हा एकदा आपण लगेच वळूया चालू असलेल्या मॅचकडे। मॅच अतिशय रंगतदार स्थितीत आहे सिद्दीकजी। 12 चेंडू शिल्लक आहेत। एसके स्पोर्ट्स सापे संघाला 27 धावांची आवश्यकता आहे। खरं तर सापे संघाचा फारसा सराव नाही असं कॅप्टनने सांगितलं होतं, परंतु आपण पाहतोय की चांगलं क्रिकेट त्यांनी देखील आतापर्यंत सादर केलेलं आहे। आणि समोरचा संघ तर खूपच बलाढ्य आहे, एक नामवंत संघ आहे ठाणे परिसरातील।
कासार वडवली. कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं, सुपर मुकाबला सुपर ट्रॉफी का 2 ओवर 27. अजय, दिस इज द मोस्ट इंपॉर्टेंट ओवर एज फार एज बोथ टीम कंसर्न, क्योंकि इस ओवर में जीतने की कोशिश करेंगे या फासला कम करने की इसके साथ समय में. दूसरी ऑफिशियल वार्निंग है अयूब शेख और मोहम्मद वड़ेकर. दूसरी ऑफिशियल वार्निंग है, स्लिप लगा दिया गया है मोहम्मद वड़ेकर के रूप में गेंदबाजी के लिए नितिन मुड़ते हुए. टोल नाका एंड से 2 वार्निंग आपको मिल चुके हैं, इस बात का ध्यान रखें. अब डायरेक्ट पेनल्टी हो जाएंगी. नितिन, ओ बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद कांटा बदला था और बढ़िया विकेट कीपिंग अयूब शेख की. चांगल्या लेंथवर देखील बॉल पाहायला मिळाला. डावखुरा गोलंदाज आहे, त्याचा जो अँगल आहे तो अँगल एवढा सोपा नसणार आहे ऋषीसाठी. 25 रन पे बल्लेबाजी कर रहे हैं ऋषिकेश, सामना कर रहे हैं नितिन का. शॉर्ट गेंद हुक कर दिया है और गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर 6 रन. अब मैच में गर्मी. अगदी बरोबर, खऱ्या अर्थानं ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर चेंडूने केला हवाई सफर. हा सुपर ट्रॉफी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेशच्या बॅटमधून 4था षटकार त्यांनी ठोकलाय. अप्रतिम फलंदाजी करत असताना सर्वांचं लक्ष वेधून घेतोय ऋषिकेश. गोलंदाजाने चूक केली खऱ्या अर्थानं, कारण आखूट टप्प्याचा बॉल टाकलाय. जास्त वेग त्याच्याकडे नाही. आपण पाहिलं तर नितीनकडे चेंडू वळवण्याची कला त्याला अवगत आहे, परंतु एवढी आखूट टप्प्याची बॉलिंग जर करण्यात आली तर मात्र ऋषिकेश असाच ह्या चेंडूंचा समाचार घेईल. 31 पे बल्लेबाजी कर रहे हैं ऋषिकेश, तो मानो पीछे पड़ गए कासार वरोली के गेंदबाजों के. हालांकि मैच अभी भी बराबरी पे है, 10 गेंदों में 21 रन. नितिन ऋषिकेश के लिए फिर से शॉर्ट गेंद, फोर्स किया, 6 रन. सापे के दर्शक झूमते हुए, और क्या बल्लेबाजी कर रहे हैं ऋषिकेश. सूरज बादलों के पीछे छुप चुका है और छुप चुकी है गेंदबाजी अब कठिनाइयों के पीछे कासार वरोली की. समजण्या पलीकडे आहे की एवढे आखूट टप्प्याचे चेंडू का टाकले जात आहेत. पहिला बॉल किती सुंदर पद्धतीने हाताळला होता नितीनने, मात्र त्यानंतर 2 आखूट टप्प्याचे चेंडू हा फटका फार कठीण असतो. तुम्ही आखूट टप्प्याच्या चेंडूला मिड विकेट, स्क्वेअर लेग किंवा लॉंग लेग रिजन मध्ये सहजपणे खेळू शकता, मात्र लॉंग ऑनच्या वरून षटकार ठोकणं फार कठीण असतं. परंतु ही पॉवर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. ऋषिकेशची ताकदवान खेळाडू आहे. पॉवर हिटिंग मैदानामध्ये सुरू आहे. यस, पावर रेटिंग कर रहे हैं. युवराज पाटिल की तरफ से अगर सिक्सर का हैट्रिक लगाते हैं तो 500 रुपए का इनाम है. सूरज बादलों के पीछे छुप चुका है और ऋषिकेश मानो पीछे पड़ गए गेंदबाजों के. अब 9 गेंदे, जीतने के लिए 15 रन. व्हाट अ मैच. आणि आता मला जर तुम्ही विचारलं की पारडं कोणाचं जड आहे, तर मी असं म्हणेन की एस के स्पोर्ट्स आपे संघाचं. कारण ऋषिकेश ज्या पद्धतीनं खेळतोय, 9 चेंडू 15 धावा, त्याच्यासाठी हे तुटपुंज आव्हान आता वाटायला लागले. नितिन काफी दबाव में आ रहे हैं और इस तरह जब 2 सिक्सर लगते हैं तो गेंदबाज के हाथ पांव फूलना वाजबी है. आणि आता पुन्हा एकदा सिली पॉइंटला मोहम्मद आलेत. मोहम्मद तमाम पैतरे बदल चुके हैं लेकिन रिजल्ट नहीं आ रहा है. नितिन ऋषिकेश को बढ़िया गेंद आगे रखा था, लगभग यॉक हो गए थे वहां पर. 2 डॉट गेंदे, 2 सिक्सर. क्या मुकाबला चल रहा है. 8 गेंदे 15 रन. ये धीरे धीरे बहुत ही फोटो फिनिश मुकाबले की तरफ बढ़ रहा है. काफी कट टू कट मैच, कांटे की टक्कर, कश्मकश. निश्चितच चित्तथरारक अवस्थेत हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाने कमबॅक केलंय डॉट चेंडू टाकून. चांगला गोलंदाज आहे. चांगल्या लेंथ लाईनवर गोलंदाजी केली तर निश्चितच त्याला यश मिळू शकतं. नितिन फिर चाबुक है, ये भी जाएंगे मैदान के बाहर. 6 रन. क्या बल्लेबाजी हो रही है. तुम डॉट करोगे तो मैं सिक्सर मारूंगा. अप्रतिम, नेत्रदीपक, अलौकिक, असाधारण फटकेबाजी आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 57. या आकड्यावर 9 धावांची फक्त आता आवश्यकता आहे. अप्रतिम शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट आपण त्याला म्हणू शकतो, कारण जास्त उंची नाहीये, मजबूत देहयष्टी आहे आणि काय मजबूत फटके खेळतोय ऋषिकेश पाटील. अर्धशतक देखील कदाचित झळकावण्याची संधी असेल त्याला. यस, 43 धावांवर खेळतोय. चौकार एक आलाय, मात्र षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडलाय ऋषिकेशनं. देखिए बादल अब छाए हुए हैं और ट्रॉफी, टेनिस क्रिकेट में सुपर ट्रॉफी छाई हुई है. रोशन पाटिल, नेवा और त्रिशूल छाए हुए हैं. कितने पे बल्लेबाजी करे. 3 अर्धशतक. पहला त्रिशूल ने लगाया, उसके बाद अल्पेश पाटिल ने लगाया, उसके बाद महेंद्र मागे ने लगाया. 3 अर्धशतक आए. अब इक्वेशन क्या है.
7 गेंदे 9 रन, यस 9 रन। नितिन सोच रहे होंगे या तो ये डॉट खेलते हैं लेकिन मारते हैं तो बहुत दूर मारते हैं, मैक्सवेल माने जाते हैं पीटीसी के। ओ क्या शॉट है, मूड को बनाता हुआ डाउन द ग्राउंड, 6 रन। अर्धशतकापासून फक्त एक धाव दूर आहे. पीटीसीची खऱ्या अर्थानं ताकद आपल्याला पाहायला मिळते या पीटीसी परिसरामध्ये. आणि का पीटीसी स्टार हा संघ देखील विजेता ठरला ते देखील आता प्रेक्षकांना कळलं असेल, कारण खूप टॅलेंट आहे पीटीसी मध्ये. अप्रतिम फलंदाजी, फक्त एक धाव पाहिजे अर्धशतकासाठी आणि विजयासाठी मात्र फक्त 3 धावांची आवश्यकता. देखिए ठाना रायगढ़ ओपन लॉट था कल, भिवंडी की सरोली टीम आगे गई, विकी स्पोर्ट कुक से फाइनल में पहुंची है। लेकिन एक बात तो है कि पीटीसी का जो क्रिकेट दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर रहा है। मैंने सिटी क्रिकेट में भी देखा है पीटीसी के परफॉर्मेंस को, और पिछले साल तो मानो यतीश शेलार ने जिस टीम को लेकर चले वो गजब की टीम रही थी। 49 1 शॉट ऑफ 50, एक ओवर में कितने चाहिए? 3। ये क्रिकेट है, कहा नहीं जा सकता, लेकिन आप ये ऐसे ही है मानो शेर के मुंह में हाथ डालकर गोश्त के लोतरे को चुराना है। निश्चितच कासार वडवलीसाठी आता हे म्हणावं लागेल. 6 चेंडू फक्त 3 धावांची आवश्यकता एसके स्पोर्ट्स सापे संघाला. धुवाधार फलंदाजी, अवघ्या 14 चेंडूंना सामोरा गेलाय ऋषी. 7 षटकार ठोकलेत, 1 चौकार, 3 सिंगल आणि आपण पाहिलं तर 4 डॉट चेंडू देखील त्याने खेळलेले आहेत. परंतु षटकारांची संख्या जास्त पाहायला मिळते. षटकारांचा पाऊस, मुसळधार पाऊस या टोलनाका क्रिकेट ग्राउंडवर पडगामध्ये. अजय ये सबसे अच्छी बारी है, सुपर ट्रॉफी की सुपर बारी इसी को सुपर से ऊपर बारी है, क्योंकि दबाव की स्थिति में और सामने बहुत बड़ी टीम के सामने खेली गई। कॅचिंग पोझिशन मध्ये स्वतः अय्यूब शेख शॉर्ट कव्हर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आहे राहुल. दीपेशकडे स्ट्राईक, दिशा दाखवली हवेत आणि यस इज गॉन. बॅकवर्ड पॉइंटला झेल देऊन तंबूत परतावं लागतंय दीपेशला. हवेत फटका खेळण्यात आला होता आणि एक सोपा झेल तिथे पाहायला मिळाला. मात्र आउट होण्यापूर्वी त्याने स्ट्राईक तिथे आपल्या पार्टनरला दिली, अर्थात ऋषिकेशला. आणि आता समीकरण 5 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. काही होऊ शकतं, क्रिकेटचा खेळ आहे. जरूर धुवाधार बॅटिंग केली आहे ऋषिकेशनं, मात्र अजूनही सामना संपलेला नाही. आणि अय्यूब शेखचा हा संघ आहे, आपण पाहतोय कासार वडवली, त्याच्याकडे अनुभव आहे. तो अनुभव निश्चितच तो आपल्या संघ सहकार्याकडे शेअर करतोय. आणि गोलंदाज राहुलचा आत्मविश्वास वाढला असेल, कारण विकेट त्याने मिळवली आहे. आणखी जर चांगली गोलंदाजी झाली, 2-3 डॉट चेंडू वगैरे आले तर मग काही घडू शकतं. कासार वडवली संघ देखील जिंकू शकतो. सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. देखिए सुपर ट्रॉफी में सुपर ओवर होना ये सोने पे सुहागा है, लेकिन हमारे सुपर साथी कमेंटेटर संदीप मोरे ने सुपर ट्रॉफी के लिए शुभकामनाएं दी हैं, कमेंट्री पैनल के लिए बहुत धन्यवाद, बहुत स्वागत सर आपका। नवीन बॅट्समन नॉन स्ट्रायकर सेंडला नितीन मागे. ऑन साइडला देखील आपण पाहतो की एक शॉट मिड विकेट ठेवण्यात आलाय. शॉट कव्हर मध्ये देखील एक खेळाडू आहे ऑफ साइडला. ओ वरची कडा लागली, नशिबाची साथ, चेंडू सीमा पार, चौकार, विजयी फटका आणि याच बरोबर अर्धशतक देखील कंप्लीट आणि मॅच देखील जिंकली आहे ऋषी पाटीलनं. खऱ्या अर्थानं एसके स्पोर्ट्स सापे टीम साठी अफलातून इनिंग्स, व्हेरी व्हेरी वेल प्लेड ऋषिकेश पाटील. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत ऋषिकेश साठी. अप्रतिम फलंदाजी, 4थं अर्धशतक सुपर ट्रॉफी 2021 मधील. अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स एसके स्पोर्ट्स सापे. हार्ड लक, टफ लक कासार वडवली. देखिए आज नंद किशोर नहीं थे लेकिन फर्क नहीं पड़ा, ऋषिकेश ने आज जो बारी खेली है वो सुपर ट्रॉफी की सबसे सुपर बारी है, क्योंकि एक बड़ी टीम के सामने चेस किया। हार्ड लक मोहम्मद, हार्ड लक अयूब एंड नितिन। आइए मैन ऑफ द मैच खिलाड़ी ऋषिकेश, और खेल की जब शुरुआत होगी तो पहली इनिंग में आपके साथ रहेंगे योगेश पाटिल और विनोद पाटिल. खरं तर पहिले 2 दिवस पीटीसीचे संघ या